नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. एक्स्ट्रामध्ये जे आपण कव्हर करणार आहोत ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे. आजचा आपला भाग असणार आहे 443वा. या भागामध्ये आपण 25 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, नुकतंच जाहीर झालेल्या पद्म पुरस्कार 2026 याबाबतचा योग्य पर्याय निवडा. असा प्रश्न विचारला आहे. उत्तर असणारे पर्याय ड, वरीलपैकी सर्व योग्य. नुकतंच जाहीर झालेल्या पद्म पुरस्कार 2026 बाबतचा योग्य पर्याय आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच पद्मविभूषण पुरस्कार हा एकूण 5 जणांना जाहीर झाला. पद्मभूषण पुरस्कार हा एकूण 13 जणांना जाहीर झाला. पद्मश्री हा पुरस्कार 113 जणांना जाहीर झाला आहे. असा एकूण 131 जणांना यावर्षी पद्म पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. किती? 131 जणांना. पद्म पुरस्कार हे 3 प्रकारामध्ये विभागलेले आहेत. पद्म पुरस्काराचा जर सर्वोच्च पुरस्कार आपण पाहिला तर तो येतो पद्मविभूषण, हा सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे पद्मभूषण आणि तिसऱ्या क्रमांकावर येतो पद्मश्री. यावर्षी पद्मविभूषण 5 जणांना प्रदान केला जाईल. पद्मभूषण हा 13 जणांना प्रदान केला जाईल आणि पद्मश्री हा 113 जणांना प्रदान केला जाणार आहे. असे एकूण 131 जणांना पद्म पुरस्कार 2026 हा नुकतंच जाहीर झालेला आहे. गेल्या वर्षी किती जणांना पद्म पुरस्कार हे जाहीर झाले होते? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. या 31 पैकी काही मोजके अशी नावे आहेत बघा, जी आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. त्यामध्ये येतं रघुवीर खेडकर, जे आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहेत. लोकनाट्य तमाशा या क्षेत्राशी ते संबंधित असून यांना पद्मश्री. त्यानंतर दुसऱ्यात बघा धर्मेंद्र, जे कला क्षेत्राशी संबंधित आहेत, अभिनेते आहेत बघा. काही दिवसांपूर्वीच त्यांचं निधन झालं आणि यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. कोणास? तर धर्मेंद्र यांना. अतिशय महत्त्वाचं आहे बघा, लक्षात ठेवायचं, स्टार मार्कून ठेवायचं आहे. धर्मेंद्र जे कला क्षेत्राशी संबंधित असून त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरं एक नाव लक्षात ठेवायचं आहे, श्रीरंग लाड, हे शेती क्षेत्राशी संबंधित असून त्यांना देखील पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला असून आपल्या महाराष्ट्राशी ते संबंधित आहेत. पुढच्यात अर्मिता फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्राशी ते संबंधित असून त्यांना देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत. आणि एक धिंडा म्हणून बघा, तारपा वादक धिंडा, तो प्रश्न आपण पुढे कव्हर केलेला आहे. त्याबद्दल जास्त माहिती घेणार होतं. हे धिंडा देखील आहेत, त्यांचं नाव देखील लक्षात ठेवायचं आहे कारण ते तारपा वादक आहेत बघा, तारपा वादक. आणि ते आपल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील आहेत आणि त्यांना देखील पद्मश्री पुरस्कार हा नुकतंच जाहीर झालेला आहे. अशी 4-5 नावे जी मोजकी आहेत बघा, ती परीक्षेमध्ये विचारली जाण्याची दाट शक्यता आहे. थोडीशी माहिती देखील आपण कव्हर करणारच आहोत. पद्म पुरस्कार 2026 याबाबत पूर्ण डिटेल व्हिडिओ आपण उद्या कव्हर करणार आहोत. तो आपल्याला प्राप्त होऊन जाईल. त्याचा PDF देखील टेलिग्रामवर प्राप्त होणार आहे. थोडीशी महत्त्वाची माहिती या ठिकाणी कव्हर करून घेऊया. जे काही पद्मविभूषण पुरस्कार बघा, तर त्यावर एक प्रश्न विचारला जातो. पद्मविभूषण पुरस्कार हा एकूण 5 जणांना जाहीर झालेला आहे. कोण कोणास? तर पहिल्यात बघा धर्मेंद्र, मगाशीच आपण पाहिलं, जे कला क्षेत्राशी संबंधित असून त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. दुसऱ्यात KT थॉमस, समाजकार्याशी संबंधित असून त्यांना देखील तो प्राप्त झालेला आहे. तिसरे आहेत N राजन, यांना कला क्षेत्राशी संबंधित असून यांना देखील तो पुरस्कार प्राप्त झाला असून P नारायणन हे चौथे व्यक्ती आहेत, जे साहित्य आणि शिक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत. पाचवे कोण आहेत? VS अच्युतानंदन, हे 5वे व्यक्ती आहेत, जे मरणोत्तर म्हणजे यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. ते देखील समाजकार्याशी संबंधित होते. पद्मविभूषण पुरस्कार हे एकूण 2 मरणोत्तर जणांना प्राप्त झाले आहेत. किती? 2. लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये येतं धर्मेंद्र आणि दुसरं येतं VS अच्युतानंदन. पद्म पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती? 1954 साली सुरुवात झाली होती. प्रजासत्ताक दिनाच्या 1 दिवस अगोदर पद्म पुरस्काराची घोषणा ही केली जाते. म्हणजेच 25 जानेवारीला याची घोषणा ही केली जाते. आता कोणकोणत्या क्षेत्रात असाधारण योगदानासाठी दिला जातो हा पुरस्कार? तर कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय सेवा, समाजसेवा, विज्ञान व अभियांत्रिकी, लोकसेवा, नागरी सेवा, व्यापार उद्योग अशा विविध क्षेत्रातील असाधारण योगदानासाठी
पद्म पुरस्कार हे दरवर्षी दिले जातात. कोणाच्या हस्ते प्रदान केले जातात? तर भारताच्या राष्ट्रपती यांच्याद्वारे बघा हे प्रदान केले जातात. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे दुसरा, शांतता कालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार हा नुकतंच कोणास जाहीर झालेला आहे? तर भारताचा शांतताकालीन सर्वोच्च पुरस्कार हा कोणता असतो? तर अशोक चक्र. हे लक्षात ठेवायचं आहे. यावर देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. भारताचा शांतताकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? तर अशोक चक्र आहे. आणि दुसरं ऑप्शन विचारलं तर युद्धकालीन विचारलं जातं. भारताचा युद्धकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? तर परमवीर चक्र. परमवीर चक्र हा युद्धकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे आणि शांतताकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे अशोक चक्र. आता प्रश्न विचारलेला आहे, अशोक चक्र हा नुकताच कोणास जाहीर झाला? तर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. लक्षात ठेवायचं आहे, शुभांशु शुक्ला जे हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आहेत बघा, तर यांना यावर्षी भारताचा शांतताकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार हा अशोक चक्र नुकतंच जाहीर झालेला आहे. कशासाठी? तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेसाठी यांना हा पुरस्कार नुकतंच जाहीर झालेला आहे. काही महिन्यांपूर्वीच बघा भारताचे जे काही शुभांशु शुक्ला आहेत बघा, तर ते गगनयान मोहिमेचे देखील भाग आहेत आणि त्यांनी अंतराळ स्थानकात प्रवेश केला होता. अंतराळ स्थानकामध्ये जाणारे पहिले भारतीय विचारले तर कोण असणार? तर शुभांशु शुक्ला. शुभांशु शुक्ला हे बघा अंतराळ स्थानकामध्ये जाणारे पहिले भारतीय असून अंतराळात जाणारे कितवे भारतीय आहेत? तर दुसरे आहेत. राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळामध्ये जाणारे दुसरे भारतीय आहेत शुभांशु शुक्ला आणि अंतराळ स्थानकात जाणारे पहिले कोण आहेत? तर शुभांशु शुक्ला. दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. यांच्या या महत्त्वाच्या योगदानासाठी मोहिमेसाठी हा शौर्य पुरस्कार जो अशोक चक्र नाव आहे त्याचं बघा, तर हा त्याला जाहीर झालेला आहे. या शौर्य पुरस्कार अशोक चक्राची सुरुवात केव्हा झाली होती? 1952 साली सुरुवात झाली होती. सुरुवातीला अशोक चक्र वर्ग 1 असे त्याला म्हटले जात असे. त्याचं नामकरण 1967 मध्ये अशोक चक्र असं करण्यात आलं. सुरुवातीला काय म्हटलं जात होतं? तर अशोक चक्र वर्ग 1 असं म्हटलं जात होतं. जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्याचं नामकरण करण्यात आलं 1967 मध्ये. काय? तर अशोक चक्र असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. 1952 साली जेव्हा याची सुरुवात झाली तर त्यावेळी प्राप्तकर्ते कोण होते? तर फ्लाइंग लेफ्टनंट सुहास बिस्वास. नाव लक्षात ठेवायचं आहे. पहिला अशोक चक्र पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता? तर फ्लाइंग लेफ्टनंट सुहास बिस्वास यांना 1952 साली पहिला अशोक चक्र जो शांतताकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे तर तो त्यांना प्राप्त झाला होता. याची क्रमवारी जर आपण पाहिली तर सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे अशोक चक्र, दुसऱ्या क्रमांकावर येतो कीर्ती चक्र, तिसऱ्या क्रमांकावर येतं शौर्य चक्र. प्रश्न क्रमांक तिसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवायचा आहे. 77व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आले होते? तर यावर्षी युरोपियन युनियनचे 2 महत्त्वाचे नेते यावर्षी भारतामध्ये बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचं नाव आहे बघा, पर्याय ड आपलं योग्य उत्तर असणारे पर्याय अ ब दोन्ही. नावे आहेत उर्सुला वेन डेअर लेयन. काय? उर्सुला वेन डेअर लेयन आणि दुसरे आहेत अँटोनिया कोस्टा. या दोघांना बघा यावर्षी भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कोणकोणते प्रश्न विचारले जातील? थोडीशी माहिती पाहूया. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. यावर्षी भारताने कितवा प्रजासत्ताक दिवस हा साजरा केला? तर 77वा. हा पहिला प्रश्न. 77वा प्रजासत्ताक दिन हा आपण यावर्षी साजरा केला. प्रमुख पाहुणे म्हणून कोण आमंत्रित होते? तर उर्सुला वेन डेअर लेयन आणि अँटोनियो कोस्टा. आता ह्या जे दोन आहेत बघा ते कोण आहेत? तर युरोपियन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? उर्सुला वेन डेअर लेयन. दुसरं आहेत युरोप परिषदेचे अध्यक्ष. युरोप परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? अँटोनिया कोस्टा. दोन्ही आपण माहिती पाहिलेली आहे. 26 जानेवारी हा जो काही दिवस असतो तर या दिवशी ध्वजारोहण कोण करतात? तर ध्वजारोहण हे 26 जानेवारीला राष्ट्रपती करत असतात. राष्ट्रपती. 15 ऑगस्टला पंतप्रधान हे तिरंगा फडकवत असतात. दोन्ही लक्षात ठेवायचे. यावर देखील प्रश्न हा विचारला जातो. थोडीशी माहिती पाहूया.
सन 1947मध्ये भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं बघा, तर त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची राज्यघटना लोकशाही बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्याचे काम हे सुरू झाले. 2 वर्षे 11 महिने 18 दिवसांमध्ये तयार झालेले भारताचे संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले होते. हा प्रश्न विचारला जातो बघा. भारताचे संविधान हे स्वीकारण्यात केव्हा आले, तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी बघा संविधान सभेने भारताचे संविधान हे स्वीकारले होते. आणि हा जो काही 26 नोव्हेंबर दिवस आहे बघा, तर तो संविधान दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण देशामध्ये भारताची राज्यघटना ही लागू करण्यात आली होती. आणि हाच 26 जानेवारीचा दिवस भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. लक्षात ठेवायचं, भारत स्वतंत्र केव्हा झाला, तर 15 ऑगस्ट 1947 आणि प्रजासत्ताक दिवस आपण 26 जानेवारीला साजरा केला जातो. कशासाठी, तर याच दिवशी भारतामध्ये बघा भारताची जी राज्यघटना आहे बघा, तर ती पूर्ण देशामध्ये लागू करण्यात आली होती. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते, उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. आता हे झालं यावर्षीचं. एक प्रश्न विचारला बघा, तो आपण काल कव्हर केला होता, याचं देखील उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. महाराष्ट्राचा जो काही चित्ररथ होता बघा यावर्षीचा, तर तो कोणत्या संकल्पनेवर आधारित होता, उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. गेल्या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आले होते, तर प्रबोवो सुबियांतो, जे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांना 76व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्याच्या अगोदर 75व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युएल मॅक्रॉन, जे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा, तर ते आपल्या भारतामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. पहिल्यांदा जेव्हा आमंत्रित करण्यात आलं, तर ते कोण होते, तर सुकर्नो, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष होते बघा सुकर्नो, ज्यांना प्रथमच बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे चौथा. उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप कोणते शहर बनलेले आहे, तर उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप हे लखनौ बनलेलं आहे. कोणते शहर, तर लखनौ हे उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर बनलेले आहे. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बुलंद शहरमधील खुर्जा, कोठे, खुर्जा, लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशमधील खुर्जा या ठिकाणी जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क हा उभारण्यात आलेला आहे. प्रश्न विचारला जाईल, जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क हा कोठे उभारण्यात आला, तर बुलंद शहरमधील खुर्जा या ठिकाणी जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क हा उभारण्यात आला असून तो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये येतो. लक्षात ठेवायचं आहे. याचं नामकरण जर आपण पाहिलं, तर अनोखी दुनिया. या सिरेमिक वेस्ट पार्कला नाव काय देण्यात आलेलं आहे, अनोखी दुनिया. कधी कधी प्रश्न फिरवून विचारला जाईल, अनोखी दुनिया या पार्कचं उद्घाटन कोठे करण्यात आलं, तर खुर्जा उत्तर प्रदेश या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. आनंदीबेन पटेल राज्यपाल आहेत. लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 रिपोर्टनुसार जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता बनलेला आहे, तर ब्रँड फायनान्स ग्लोबल रिपोर्टनुसार जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड बनलेला आहे पर्याय ब, ॲपल. नाव लक्षात ठेवायचं आहे, ॲपल हा जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड ठरलेला आहे. कशानुसार, तर ब्रँड फायनान्स ग्लोबल रिपोर्टनुसार. पहिल्या क्रमांकावर येतं ॲपल, दुसऱ्या क्रमांकावर येतं मायक्रोसॉफ्ट, तिसऱ्या क्रमांकावर येतं गुगल आणि चौथ्या क्रमांकावर येतं ॲमेझॉन. हे कशाचे कोणत्या रिपोर्टनुसार आहे, तर ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 रिपोर्टनुसार आहे. ॲपलबाबत थोडीशी माहिती पाहिली तर 1976मध्ये ॲपलची स्थापना झाली होती. कोणी केली होती, संस्थापक कोण आहेत याचे, तर स्टीव्ह जॉब्स हे ॲपलचे संस्थापक आहेत. कॅलिफोर्निया अमेरिका या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. सध्या ॲपलचे CEO कोण आहेत, तर टिम कुक. टिम कुक हे ॲपलचे CEO आहेत. आणि COO कोण आहे, तर सबीह खान, भारतीय वंशाचे सबीह खान हे COO आहेत ॲपलचे. पुढील प्रश्न आहे 6वा. पद्मश्री पुरस्कार नुकतंच जाहीर झालेले भिकल्या धिंडा, मगाशी आपण हा प्रश्न कव्हर करायचा होता,
तर पद्मश्री पुरस्कार हा भिकल्या धिंडा यांना नुकतंच जाहीर झालेला आहे. ते कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत असा प्रश्न विचारला आहे. तर उत्तर असणारे पर्याय क तारपा वादक. 100% प्रश्न हा येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल. अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हे जे काही आहे तर ते तारपा वादक असून ते आपल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हारचे आहेत. कुठे? जव्हार, पालघर या ठिकाणचे ते आहेत जे तारपा वादक आहेत. आणि तारपा वादक भिकल्या धिंडा यांना नुकतंच पद्मश्री पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. त्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा देखील प्रश्न स्टार मार्क करून ठेवायचा आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने गुटखा, तंबाखू, पान मसाला अशा उत्पादनावर बॅन लावलेला आहे? तर अतिशय चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याचं उत्तर असणारे पर्याय ब ओडिसा. ओडिसा राज्य सरकारने नुकतंच गुटखा, तंबाखू, पान मसाला याच्या उत्पादनावर तसेच विक्रीवर हा बॅन लावलेला आहे. कोणत्या सरकारने? ओडिसा सरकारने. ओडिसाचे मुख्यमंत्री कोण आहेत? मोहन चरण माझी. ओडिसाची राजधानी काय आहे? भुवनेश्वर. पुढील प्रश्न आहे 8वा. हिमाचल प्रदेशचा स्थापना दिवस नुकताच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 25 जानेवारीला. 25 जानेवारीला हिमाचल प्रदेशचा स्थापना दिवस हा नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. यावर्षीचा कितवा होता? तर 56वा. 56वा हिमाचल प्रदेश स्थापना दिवस हा 25 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री कोण आहेत हिमाचल प्रदेशचे? तर सुखविंदर सिंग सुक्खू हे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. राजधानी काय आहे? तर शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी आहे. आता हे झाले माहितीसोबत करंट अफेअर्स. आता घेऊया रिव्हिजन. पहिला प्रश्न होता, नुकतंच जाहीर झालेल्या पद्म पुरस्कार 2026 याबाबतचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पर्याय ड वरीलपैकी सर्व योग्य. पद्मविभूषण 5 जणांना जाहीर झाला, पद्मभूषण 13 जणांना जाहीर झाला, पद्मश्री पुरस्कार 113 जणांना जाहीर झाला, असा एकूण 131 जणांना पद्म पुरस्कार 2026 हे नुकतंच जाहीर झाले असून पर्याय ड हे आपले योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचा शांतताकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र कोणास जाहीर झाला? तर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना तो पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढील प्रश्न आहे, 77व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आले होते? तर पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही. उर्सुला वेन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा या दोघांना 77व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न आहे, उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप कोणते शहर बनले आहे? तर पर्याय ड लखनौ हे जे काही शहर आहे जे उत्तर प्रदेश राज्यातील आहे आणि हे उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप बनलेले आहे. पुढचा प्रश्न आहे 5वा. ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 रिपोर्टनुसार जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता ठरला? तर ॲपल हा जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड ठरला असून मायक्रोसॉफ्ट दुसऱ्या क्रमांकावर, गुगल तिसऱ्या क्रमांकावर, ॲमेझॉन चौथ्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न आहे, पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले धिकल्या भिंडा हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर ते तारपा वाद्याशी संबंधित आहेत, ज्यांना पद्मश्री पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने गुटखा, तंबाखू, पान मसाला अशा विविध उत्पादनावर बॅन लावलेला आहे? तर पर्याय ब ओडिसा राज्य सरकारने गुटखा, तंबाखू, पान मसाला अशा विविध उत्पादनावर बॅन लावलेला आहे. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, हिमाचल प्रदेशचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 25 जानेवारीला हिमाचल प्रदेशचा स्थापना दिवस हा नुकताच साजरा करण्यात आला. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या वृत्तीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.